Hello friends, today we are going to start a fourth lesson, fourth chapter, and its name is Molecular Basis of Inheritance. Molecular Basis of Inheritance is the name of the chapter, fourth chapter. तर हा चॅप्टर आपण आज सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्या टेक्स्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे, कॅन यू रिकॉल, मला आठवते का यापूर्वी आपण ज्या गोष्टी शिकलो त्याच्या आधारावरती आपल्याला काही प्रश्न इथे विचारलेले आहेत. तर चला पाहू आपण कोणते प्रश्न इथे दिलेले आहेत. तर चला लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द न्यूक्लिक ॲसिड. तर सांगा मला व्हॉट इज द न्यूक्लिक ॲसिड. यापूर्वी आपण पाहिलेलं असेलच 10वीमध्ये न्यूक्लिक ॲसिड नेमकं काय आहे तर, नाही का. तर न्यूक्लिक ॲसिड हे एक प्रकारचं ॲसिड आहे जे 3 मेन केमिकल कंपोनंटनी बनलेलं राहतं, आहे ना. तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस, नाही का. फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेसेस या 3 मेन केमिकल कंपोनंटपासून हा न्यूक्लिक ॲसिड बनलेला असतो, नाही का. 2 टाईपचे न्यूक्लिक ॲसिड तुम्हाला बघायला मिळतात, आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे आपला, व्हॉट आर द टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. तर देर आर 2 मेन टाईप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड अँड रायबोन्यूक्लिक ॲसिड, है ना. दीज आर द 2 मेन टाईप्स ऑफ द nucleic acid, right? And that we have already studied. Now look at the third question, what are the function of the nucleic acid. What are the function of the nucleic acid, है ना. तर न्यूक्लिक ॲसिडचे काय फंक्शन आहे, काय काम आहे, है ना. तर तुम्ही सांगू शकता की न्यूक्लिक ॲसिड इज द की कंपोनंट इन द सेल अँड इट कंट्रोल द हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटरी मटेरियल म्हणून काम करतो न्यूक्लिक ॲसिड, हेरिडिटीला कंट्रोल करतो. जे जेनेटिक मटेरियल असतं आपलं ते न्यूक्लिक ॲसिड असतं, है ना. इट कंट्रोल द कॅरेक्टर, द फंक्शन ऑफ द सेल, है ना. डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन्स कॅन बी सिंथेसाइज बाय युजिंग द न्यूक्लिक ॲसिड विदिन द सेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आपण तयार करू शकतो न्यूक्लिक ॲसिडच्या मदतीनं, बिकॉज द इन्फॉर्मेशन विच इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ ए पर्टिक्युलर प्रोटीन इज प्रेझेंट in the nucleic acid, that is DNA, right. And RNA type of nucleic acid is participated in the process of formation of protein, right. Now look at the next question, what is the difference between the DNA in prokaryotes and eukaryotes. प्रोकॅरियोटिक DNA आणि यूकॅरियोटिक DNA यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, बरोबर नाही का. तर बघा, प्रोकॅरियोटिक DNA हा एकदम सिम्पल टाईपचा असतो आणि एकामागून एक जीन्स लगतच लागलेले असतात प्रोकॅरियोटच्या DNA आहे ना. तुम्हाला जीन्स म्हणजे माहिती असेल, जीन्स इज द सेगमेंट ऑफ द DNA. DNAची जी सेगमेंट राहते, तुकडा राहते, त्याला आपण काय म्हणत असतो, जीन्स म्हणत असतो, नाही का. तर DNAवरती जीन्स असतात आणि हे जीन्स एकामागून एक अरेंज झालेले असतात प्रोकॅरियोटच्या केसमध्ये. पण यूकॅरियोटच्या केसमध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड राहतं. जीन्स जे राहतात, आहे ना, तर हे एकामागून एक अरेंज झालेले नसतात. त्याच्यामध्ये आणखी अनवॉन्टेड सिक्वेन्सेस तुम्हाला DNAचे बघायला मिळतात, नाही का. याच्या व्यतिरिक्त जी पॅकेजिंग आहे DNAची ही खूप कॉम्प्लिकेटेड राहते यूकॅरियोटच्या केसमध्ये. पण प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जी DNA पॅकेजिंग राहते ते खूप इझी राहते, सिम्पल राहते. DNA पॅकेजिंग म्हणजे DNA ॲज अ DNA म्हणून आपल्याला, ॲज अ स्ट्रँड म्हणून आपल्याला सायटोप्लाझममध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियोप्लाझममध्ये बघायला मिळत नाही. DNA जो राहतो हा स्वतःभोवती काय होतो, क्वाइल्ड होतो आणि एक कॉम्प्लेक्स नेटवर्क, एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तो सेलच्या आतमध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये तयार करत असतो, नाही का. तर याला आपण DNA पॅकेजिंग असे म्हणतो, आहे ना. आपल्या यूकॅरियोटिकच्या केसमध्ये DNA हा पॅक होतो, स्वतःभोवती क्वाइल्ड होतो, रॅप होतो आणि तो क्रोमोझोम तयार करतो. क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये DNA आपल्याला बघायला मिळतो, नाही का. म्हणजे तो क्वाइल्ड झालेला असतो, ठीक आहे. तर ही तर DNAची अरेंजमेंट झाली, बरोबर नाही का. तर कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये DNA आपल्याला यूकॅरियोटच्या केसमध्ये बघायला मिळतो, पण प्रोकॅरियोटच्या केसमध्ये जो DNA असतो हा एकदम सिम्पल राहतो, नाही का. तर चला आपण इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन पाहू, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टर संबंधित. बघा, लुक ॲट द फर्स्ट पॉईंट. तर डिस्कवरी ऑफ DNA हा आपला पहिला टॉपिक आहे. तर DNAची डिस्कवरी कशी लागली आणि त्या संबंधित कोणकोणते एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आले, नाही का. तर पाहू आपण. तर सुरुवातीला आपण न्यूक्लिक ॲसिडच्या डिस्कवरीबद्दल माहिती घेऊ. न्यूक्लिक ॲसिड हे कशा पद्धतीनं डिस्कवर झालं त्याबद्दल आपण माहिती घेऊ. बघा, मॉडर्न अंडरस्टँडिंग ऑफ DNA हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम द डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू द डेव्हलपमेंट ऑफ डबल हेलिक्स मॉडेल, नाही का. जे मॉडर्न अंडरस्टँडिंग आहे DNAची,
DNA संबंधित जे इन्फॉर्मेशन आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहे नाही का, तर ही इव्हॉल्व झाली कशापासून, जेव्हापासून न्यूक्लिक ॲसिडचा शोध लागला तेव्हापासून. तर डबल हेलिक्स जे DNAचं मॉडेल आहे, जे वॅटसन आणि क्रिकने काय केलं होतं, प्रपोज केलेलं आहे तेव्हापर्यंत नाही का. तर न्यूक्लिक ॲसिडच्या डिस्कवरीपासून तर डबल हेलिक्स मॉडेल जे आहे DNAचं नाही का, त्याच्या डेव्हलपमेंटपर्यंत नाही का, DNAचं जे इन्फॉर्मेशन आहे ती गॅदर होत गेली आणि जी इन्फॉर्मेशन आहे DNAची ती इव्हॉल्व होत गेली आणि त्यामुळे आता आपल्याला DNAबद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन काय आहे अवेलेबल आहे नाही का. म्हणजे न्यूक्लिक ॲसिडच्या शोधापासून तर DNAच्या स्ट्रक्चरच्या डिस्कवरीपर्यंत नाही का, तर असे खूप सारे शोध लागत गेले एकामागून एक DNA संबंधित आणि त्यामुळे आपण आता खूप जास्त जाणतो कशा संबंधित DNA संबंधित नाही का. तर बघा आता न्यूक्लिक ॲसिडचा शोध केव्हा लागला, तर 1869 फेडरिक मिक्सचर आहे ना, यांनी एक एक्सपेरिमेंट काय केला होता, सुरू केला होता. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं होतं, व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत, व्हाईट ब्लड सेल्स माहिती आहे तुम्हाला WBC, तर पस सेल जे आहे, पस सेल म्हणजे आपल्याला लागलं वगैरे तर तिथे काय होतं, सेल जे आहे ते डेड होऊन जातात आणि त्या डेड सेल्सपासून काय तयार होतो, पस तयार होतो नाही का. तर या डेड सेलमध्ये, या पस सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस बघायला मिळतो, बरोबर नाही का. ॲक्च्युली डेड सेल, पस सेलमध्ये व्हाईट ब्लड सेल्स खूप जास्त प्रमाणात असतात. तर या व्हाईट ब्लड सेलच्या न्यूक्लियसमधून ठीक आहे एक म्हणजे न्यूक्लिक ॲसिड सगळ्यात पहिल्यांदा फेडरिक मिक्सचरनी काय केला, मिळविला किंवा एक्स्ट्रॅक्ट केला ठीक आहे ना. तर इन 1869 फेडरिक मिक्सचर बिगिन वर्किंग विथ द व्हाईट ब्लड सेल्स विच आर मेजर कंपोनंट ऑफ द पस फ्रॉम द इन्फेक्शन नाही का. जेव्हा आपल्याला इन्फेक्शन वगैरे होतं तेव्हा ते व्हाईट ब्लड सेल जे आहे ते डेड होतात आणि त्यापासून पस तयार होतो. तर या पसमधले जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत ठीक आहे, तर यांच्यावरती वर्क करायला सुरुवात केली 1869 कोणी, फेडरिक मिक्सचर नावाच्या सायंटिस्टनी नाही का. देन ही कलेक्टेड अ लॉट ऑफ पस फ्रॉम द बँडेजेस ॲट द लोकल हॉस्पिटल ठीक आहे. तो लोकल हॉस्पिटलला गेला आणि लोकल हॉस्पिटलमध्ये जे बँडेजेस करतात ना, त्या बँडेजेसला खूप सारे पस लागलेलं असतं. तर या पसला त्याने काय केलं, कलेक्ट केलं ठीक आहे. देन आफ्टर दॅट ही यूज अ साल्ट सोल्युशन टू वॉश द पस ऑफ द बँडेजेस. या बँडेजेसमधून पस वॉश करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी त्याने काय केलं, साल्ट सोल्युशनचा काय केला, वापर केला ठीक आहे. देन when he added a weak alkaline solution to this pus cell, the cell get lies and nuclei precipitated out of the solution. त्याने काय केलं, त्या पस सेलमध्ये अल्कलाइन सोल्युशन टाकलं आणि अल्कलाइन सोल्युशन टाकल्यानंतर या पस सेलमधून न्यूक्लियाय जे आहे ते बाहेर पडले. का बरं, कारण त्या पस सेलचं काय झालं, लाईज झालं, ब्रेकडाऊन झालं. जे पस सेल आहे ते लाईज झाले, त्यांचं ब्रेकडाऊन झालं वीक अल्कलाइन सोल्युशनमुळं आणि त्यामुळे त्या सेलच्या आतमध्ये असणारे न्यूक्लियस जे आहे त्याचं प्रेसिपिटेट म्हणून सोल्युशनच्या बाहेर निघाले नाही का. त्यानंतर त्याने काय केलं, फ्रॉम दिस न्यूक्लियाय, सेल न्यूक्लियाय, ही आयसोलेटेड द युनिक केमिकल सबस्टन्सेस टू विच ही कॉल्ड ॲज अ न्यूक्लिन. नंतर त्याने काय केलं, त्या न्यूक्लियसमधून एक युनिक केमिकलला काय केलं, बाहेर काढलं आणि या युनिक केमिकलला त्याने काय म्हटलं, न्यूक्लिन असं म्हटलं ठीक आहे. न्यूक्लिन हे नाव त्या केमिकलला त्याने दिलं नाही का. देन केमिकली न्यूक्लिन हॅज अ हाय फॉस्फरस कंटेंट, मॉरेवर इट शोज द ॲसिडिक प्रॉपर्टीज and hence it was named as nucleic acid. समजलं का. केमिकली हा जो न्यूक्लिन जो होता त्यामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये फॉस्फरस प्रेझेंट होता. दिस न्यूक्लिन कंटेन मोर क्वांटिटी ऑफ फॉस्फरस अँड इट शोज द ॲसिडिक प्रॉपर्टी आणि त्या न्यूक्लिनमध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी होती अँड दॅट्स वाय इट वॉज रिनेम ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. आणि म्हणून त्या केमिकलचं नाव न्यूक्लिनच्या ऐवजी न्यूक्लिक ॲसिड हे चेंज करण्यात आलं, कारण तो एक ॲसिड होता म्हणून ठीक आहे आणि त्यामध्ये फॉस्फरस खूप जास्त प्रेझेंट होता. देन बाय द अर्ली 19th century वी नो दॅट मिक्सचर न्यूक्लिन वॉज अ मिक्स ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड है ना. फेडरिक मिक्सचरनी 1869 मध्ये फेडरिक मिक्सचरनी काय केलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिक ॲसिडला एक्स्ट्रॅक्ट केलं होतं. त्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला बऱ्याचपैकी न्यूक्लिक ॲसिड संबंधित माहिती झालेली होती आणि त्या कारणामुळं आपल्याला है ना त्यावेळेस माहिती होतं की न्यूक्लिक ॲसिड जे आहेत बरोबर आहे का, किंवा मग हा जो डिस्कवर्ड केलेला न्यूक्लिन आहे मिक्सचरनी है ना, तर या न्यूक्लिनमध्ये प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड हे दोन्ही मिक्स होते ठीक आहे. मिक्सचर होतं ॲक्च्युली, न्यूक्लिन हे एक प्रकारचं मिक्सचर होतं कशाचं,
प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं, नाही का, हो किंवा नाही. तर हे आपल्याला 19व्या शतकामध्ये समजलं, पण त्याच्या आधी आपल्याला माहिती नव्हतं की जे न्यूक्लिन आयसोलेट केलेत कोणी मिक्सचरनी, ते ॲक्च्युली काय होते, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड या दोघांचं मिक्सचर होतं. ठीक आहे. देन देर आर 2 काइंड ऑफ न्यूक्लिक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे 2 टाईपचे काय आहेत न्यूक्लिक ॲसिड आहे. एक आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि दुसरं आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, दीज आर द 2 मेन टाईप ऑफ न्यूक्लिक ॲसिड, राईट. तर इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं. दिस इज द इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट द डिस्कवरी ऑफ द DNA. DNAच्या डिस्कवरी संबंधित ही काय आहे, इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन आहे. नाऊ वी आर लुकिंग फॉर द जेनेटिक मटेरियल इज अ DNA, ठीक आहे. जेनेटिक मटेरियल काय आहे, DNA आहे. ठीक आहे. हे कसं काय शोधून काढलं, याचा शोध कसा काय लागला, DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे हे कसं काय माहीत पडलं, नाही का. न्यूक्लिक ॲसिड हे वेगळं शोधून काढलं आणि नंतर तेच न्यूक्लिक ॲसिड आहे हे DNA, तेच न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA हे काय आहे न्यूक्लिक ॲसिड आहे हे नंतर सबसिक्वेंट स्टडीजमध्ये माहीत पडलं. तर पाहू आपण त्याच्या संबंधित. बघा, बाय द अर्ली 19th century geneticists knew that gene control the inheritance of the trait and that genes are located on the chromosome and that chromosomes are mainly composed of DNA and protein, right. 19व्या शतकापर्यंत जेनेटिसिस्ट जे आहेत त्यांना माहिती होतं की जीन जे आहेत ते काय करतात, इनहेरिटन्सला कंट्रोल करतात, नाही का. आणि हे जीन जे आहेत हे क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात आणि क्रोमोझोम्स हे केमिकली 2 मेन कंपोनंटनी बनलेले असतात, DNA आणि प्रोटीन. या गोष्टी आपल्याला 19व्या शतकापर्यंत माहिती होत्या, है ना. 19व्या शतकाच्या सुरुवातीला है ना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती होत्या, जेनेटिसिस्टला कोणत्या गोष्टी माहिती होत्या की जीन्स काय करतात, इनहेरिटन्स कंट्रोल करतात. म्हणजे जे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत ते पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगपर्यंत काय होतात, ट्रान्सफर होतात. तर पॅरेंटपासून ऑफस्प्रिंगपर्यंत जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो आणि या कॅरेक्टरला आपण ट्रेट म्हणतो, नाही का, है ना. इनहेरिटेबल कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज ट्रेट्स. द कॅरेक्टर विच आर पास फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग आर कॉल्ड ॲज ट्रेट्स, है ना. तर हे इनहेरिटेबल ट्रेट्स जे आहेत यांच्या इनहेरिटन्सला कोण कंट्रोल करतात, जीन्स कंट्रोल करतात, है ना. हे आपल्याला काय होतं माहिती होतं. अँड जीन्स आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम, है ना. हे पण आपल्याला काय होतं माहिती होतं. देन क्रोमोझोम आर केमिकली कंपोज ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड, हे पण आपल्याला 19व्या शतकाच्या सुरुवातीला माहिती होतं. देन इनिशियली मोस्ट ऑफ द जेनेटिसिस्ट thought that proteins are large and complex molecule and store the information needed to govern the cell metabolism. सुरुवातीला सगळे सायंटिस्ट असे विचार करत होते की प्रोटीन हा कॉम्प्लेक्स आहे न्यूक्लिक ॲसिडपेक्षा, नाही का, आणि हा इन्फॉर्मेशन स्टोअर्ड करू शकतो जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते सेलच्या आतमध्ये होणाऱ्या मेटाबॉलिझमसाठी. सेलच्या आतमध्ये जो मेटाबॉलिझम होतो त्या मेटाबॉलिझमला कंट्रोल करण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन कोणामध्ये असते, प्रोटीनमध्ये असते. कारण प्रोटीन काय आहे, हा मोठा मॉलिक्यूल आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. तर असा ते जेनेटिसिस्ट सुरुवातीला काय करत होते, विचार करत होते, ठीक आहे. अँड देन इट वॉज अज्युम दॅट प्रोटीन कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विदिन द स्पेसीज. म्हणजे असं समजलं जात होतं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन काय करतात, स्पेसीजमध्ये डिफरंट व्हेरिएशन्स काय करतात, कंट्रोल करतात, नाही का. आपल्याला एका पर्टिक्युलर स्पेसिसमध्ये जे डिफरंट व्हेरिएशन्स बघायला मिळतात हे डिफरंट व्हेरिएशन कोणामुळे आहे, प्रोटीनमुळे आहे असं समजलं जात होतं, असं अझूम केलं होतं त्यांनी, गृहीत धरलं होतं. पण हे गृहीत चुकीचं आहे. ॲक्च्युली DNA इज द जेनेटिक मटेरियल. DNA कंट्रोल द व्हेरिएशन्स विच आर फाउंड इन द स्पेसीज अँड नॉट द प्रोटीन. बट इट वॉज थॉट दॅट बिकॉज प्रोटीन वॉज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड दॅट्स वाय इट इज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल, दॅट्स वाय इट कॅन कंट्रोल द कॉम्प्लेक्स सेल मेटाबॉलिझम, राईट, हो किंवा नाही. देन असं समजलं जात होतं की जे व्हेरिएशन स्पेसिसमध्ये आपल्याला बघायला मिळतात हे कोणामुळे होतात, प्रोटीनमुळे होतात, राईट. ऑन द अदर हँड DNA थॉट टू बी स्मॉल. दुसऱ्या बाजूला DNA बद्दल विचार केला जात होता आणि DNA जो आहे हा कसा आहे, स्मॉल आहे, नाही का. DNA हा स्मॉल मॉलिक्यूल आहे, सिम्पल मॉलिक्यूल आहे अँड हिज कंपोजिशन व्हॅरी लिटल अमंग द स्पेसीज. आणि त्याचं कंपोजिशन आहे ते लिटल म्हणजे खूप कमी काय होतं, चेंज होतं स्पेसीस टू स्पेसीस. म्हणजे DNA सगळ्यांमध्ये सारखाच असतो असं समजलं जात होतं, ठीक आहे ना. DNA हा सिम्पल मॉलिक्यूल आहे, स्मॉल मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये खूप कमी डिफरन्सेस आहेत. म्हणजे सगळ्यांचा DNA हा सेम आहे असं समजल्या जात होतं, ठीक आहे. लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. ओव्हर द टाईम
these ideas about DNA were shown to be wrong. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की ही रॉंग कन्सेप्ट आहे, बिकॉज प्रोटीन इज नॉट द जेनेटिक मटेरियल है ना. पण असं समजलं जातं की प्रोटीन हा DNA पेक्षा काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. आणि म्हणून जी इन्फॉर्मेशन पाहिजे सेल मेटाबॉलिझमला कंट्रोल करण्यासाठी, व्हेरिएशनसाठी आहे ना, ती कुणामध्ये आहे, प्रोटीनमध्ये आहे ना. आणि असं समजलं जात होतं की प्रोटीन हा DNA पेक्षा काय कॉम्प्लेक्स आहे आणि DNA हा तर एकदम सिम्पल आहे, स्मॉल आहे नाही का. आणि तो एवढी इन्फॉर्मेशन कंट्रोल करू शकत नाही आणि सगळ्या स्पेसिसमधला DNA जवळपास सारखाच आहे असं समजलं जात होतं. पण जसा टाईम पास होत गेला, पुढे होत गेला आहे ना, ही जी आयडिया आहे DNA संबंधित ही चुकीची आहे. ही जी धारणा आहे DNA संबंधित आहे ना, जी इन्फॉर्मेशन आपण DNA संबंधित कलेक्ट केली होती ही चुकीची आहे नाही का, हे ठरलं. अँड इनफॅक्ट DNA मॉलिक्युल आर अ लार्ज अँड व्हेरी ट्रिमेंडसली विदिन अँड अमंग द स्पेसीज आहे ना. नंतर हा जो कॉन्सेप्ट आहे तो चेंज झाला आणि लक्षात आलं की DNA हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे नाही का. आणि एवढा मोठा मॉलिक्यूल आहे की खूपच मोठा मॉलिक्यूल आहे नाही का. आणि त्याची साईज खूप मोठी राहते, तो खूप कॉम्प्लेक्स असतो आणि स्पेसिस टू स्पेसिस तो काय होतो, व्हॅरी होतो. सगळ्यांमध्ये DNA हा सारखा नसतो, सगळ्यांचा DNA काय असतो, डिफरंट असतो नाही का. तर अशा पद्धतीनं मग लोकांचे जे व्ह्यूज आहेत, जेनेटिक्सचे जे व्ह्यूज आहेत ते DNA संबंधित काय झाले, चेंज झाले नाही का. Then variations in the DNA molecule are different than the variation in shape, electrical charges and function which is shown by the protein. So it is not surprising that the most of the researcher initially favored protein as the genetic material. नाही का. सुरुवातीला प्रोटीनला जेनेटिक मटेरियल काय केलं होतं, गृहीत धरण्यात आलेलं होतं किंवा असं समजलं जात होतं की प्रोटीन हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पण ते प्रोटीनला जेनेटिक मटेरियल कन्सिडर करणं एवढं काही सरप्रायझिंग नव्हतं, कारण ॲक्च्युली प्रोटीन खूप जास्त काय करतो, त्याच्या शेपमध्ये, इलेक्ट्रिकल चार्जेसमध्ये, त्यानंतर त्याच्या फंक्शनमध्ये काय करतो, व्हेरिएशन शो करतो है ना. प्रोटीन हा खूप कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे ना. त्यानंतर त्याचा शेप जो आहे त्याच्यामध्ये डिफरन्सेस बघायला मिळतात, इलेक्ट्रिकल चार्ज त्याचा डिफरंट असतो, जे फंक्शन्स डिफरंट असतात नाही का, DNAच्या कम्पेअरमध्ये जर केलं तर आपण है ना. त्या कारणामुळं सुरुवातीला प्रोटीनला जेनेटिक मटेरियल म्हणून काय करण्यात आलं होतं, कन्सिडर करण्यात आलं होतं. आणि ही सरप्रायझिंग फॅक्ट नव्हती, कारण ॲक्च्युली आहेच प्रोटीन तसा है ना, खूप कॉम्प्लेक्स आहे है ना. आणि DNA स्मॉल समजणं हे चुकीचं होतं, पण कारण DNA पण खूप कॉम्प्लेक्स आहे नाही का. आणि देन आफ्टर दॅट ओव्हर अ पिरियड ऑफ रफली 25 years, दॅट इज इन 1928 to 1952, geneticists become convinced that DNA is the genetic material and not the protein, right. नंतर मग 25 वर्ष काळा निघून गेला आणि नंतर मग जेनेटिसिस्ट जे आहेत हे कन्व्हिन्स झाले की DNA हे जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही आहे नाही का. नाऊ लेट अस स्टडी द 3 इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन दॅट हेल्प्स कॉज धिस शिफ्ट ऑफ ओपिनियन आहे ना. हे जे ओपिनियन आपलं बदललं, आपलं ओपिनियन कोणतं होतं की प्रोटीन इज अ जेनेटिक मटेरियल, दिस वॉज अवर ओपिनियन राईट. अँड दिस ओपिनियन वॉज शिफ्टेड दॅट DNA इज द जेनेटिक मटेरियल आहे ना. नंतर आपण ते ओपिनियन चेंज केलं, कशामध्ये आपण सांगितलं की DNA हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. तर हे जे आपलं ओपिनियन आहे ते कसं काय बदललं, त्या संबंधित 3 महत्त्वाचे एक्सपेरिमेंट आहेत. 3 डिफरंट सायंटिस्ट आहेत, ॲक्च्युली 3 नाही म्हणून आपण खूप सारे सायंटिस्ट आहेत ज्यांनी काय केलं, कॉन्ट्रीब्युशन केलं आणि 3 एक्सपेरिमेंट परफॉर्म केले ठीक आहे. आणि या 3 एक्सपेरिमेंट थ्रू आता आपण म्हणतोय की DNA हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. जे आपलं ओपिनियन आहे DNA संबंधित हे काय झालं, चेंज झालं ठीक आहे. तर नंतर आपल्याला हे 3 एक्सपेरिमेंट पाहायचे आहेत. जेनेटिक मटेरियल DNA आहे हे प्रूव्ह करणारे हे 3 एक्सपेरिमेंट आहेत. तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये काय करू, स्टडी करू. तर थँक्यू.